आता बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच भारतीय हवामान विभागानं पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील 3 ते 4 दिवसात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल। 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळतो। मोठा चक्रीवादळादरम्यानही वाऱ्यासह मोठा पाऊस झाला। पुढील 5 ते 6 दिवसात वायव्य भारतात किमान तापमानात कोणतेही लक्षणीय बदल दिसणार नाहीत। पूर्व उत्तर प्रदेश वगळता राज्यात सतत वातावरणात बदल होताना दिसतोय। पुढील 3 ते 4 दिवस राज्यावर पावसाचे ढग कायम राहणार आहेत। कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। ईशान्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यानं चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। राज्यात पावसाच्या हाहाकारानं मोठं नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मात्र पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उष्णतेचे चटके कमी झाल्याचं दिसतंय। ऑक्टोबर महिना ऑक्टोबर हीट अर्थात वाढत्या उष्णतेसाठी ओळखला जातो। साधारणपणे या काळात तापमान झपाट्यानं वाढतं। मात्र यंदाचा ऑक्टोबर नेहमीच्या ऑक्टोबर हीट पासून पूर्णपणे वेगळा झालाय। यंदा हवामानानं अनपेक्षित कलाटणी घेतलेली आहे। अनेक शहरांमध्ये मेघगर्जना पाहायला मिळते। विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। परिणामी नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये जाणवणारे उष्णतेचे चटके यांचा जवळपास गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परिणामी नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये जाणवणारे उष्णतेचे चटके यावेळेस मात्र गायब झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। नोव्हेंबर महिन्यात देखील तीच स्थिती कायम आहे। पुण्यात थंडीला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। पुढील 5 दिवसात पारा आणखी खाली येणार असल्याचं सांगितलं जात आहे। शहरात संपूर्ण ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची स्थिती होती। नंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पावसाची हजेरी पाहायला मिळाली। मात्र आता पावसानं संपूर्ण विश्रांती घेतली असून किमान तापमानात घट नोंदवण्यात आली आहे। दरम्यान पुढील 5 ते 6 दिवसात कमाल आणि किमान तापमानामध्येही 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे। दरम्यान आता 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान पाऊस कुठं आपली दमदार हजेरी लावणार आहे पाहूया। 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।